Hello friends, welcome Kagne Sir's online lecture. Friends, in this video we are going to learn about the statement of purpose, ideal example of statement of purpose. Friends, if you are new watching this video, please subscribe my YouTube channel and watch all the videos for the 12th class new syllabus. Friends, in this video just we are going to prepare a ideal example of statement of purpose. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला टेक्स्टबुकमध्ये 155 पेज नंबरवरती एक उदाहरण दिलेलं आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजेच उद्देशाचे विधान कसे करायचे. या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज अ स्टेटमेंट ऑफ पर्पज, स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, स्टेटमेंट ऑफ पर्पजचे फॉर्मॅट कसं असतं, स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहित असताना कोणकोणते मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे हे पाहिलेले होते. चला तर मग बघूयात एक आदर्श उदाहरण स्टेटमेंट ऑफ पर्पजचे. बघा, तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये. अशा प्रकारचा तो प्रश्न असेल, यू मस्ट हॅव डिसाइडेड युअर एम इन लाईफ. विच इन्स्टिट्यूट university would you like to join your diploma graduation? Write a statement of purpose as a part of your application to the institute or university. युनिव्हर्सिटीला एखाद्या कोर्सला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. ते प्रवेश घेत असताना तुम्हाला एक ॲप्लिकेशन लिहायचं असतं, त्यासोबत एक उद्देशाचे विधान म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं असतं. बघा कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. तुम्ही एखाद्या कोर्सला ॲडमिशन का घेता, त्या घेण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे, किंवा तुमच्या मनात ती कल्पना कशी आली आणि याच विद्यापीठाला तुम्ही का प्रवेश घेताय, हे या ठिकाणी विशेष करून उल्लेख करायचा असतो. बघा, या ठिकाणी मी आदर्श उदाहरण लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेणेकरून तुम्हाला समजावं. ॲक्च्युली हे उदाहरण आपल्याला टेक्स्टबुक पेज नंबर 155वरती दिलेलं आहे. टेक्स्टबुक पेज नंबर ओपन करा आणि बघा, मी फक्त तुम्हाला एक वेगवेगळे पॉईंट्स दिलेले आहेत आणि जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं, समजावं. चला तर मग बघूयात. पहिला पॉईंट लिहिलेला आहे मी, इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये बघा, या ठिकाणी लेखकाने सविस्तररित्या दिलेलं आहे. परस्युइंग अ कोर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विल एबल टू प्रोसेस इन फील्ड विच स्टार्टेड ॲज अ ड्रीम. मला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं जे स्वप्न होतं ते अगदी खूप आधीपासूनच माझ्या मनामध्ये निर्माण झालेलं होतं आणि मी त्या गोष्टीचा पाठलाग करत होतो. द जेनेसिस ऑफ दिस ड्रीम वॉज अ पर्सनल एक्सपिरियन्स ॲट द एज ऑफ द 10. आणि मुळामध्ये याची सुरुवात माझ्या वयाच्या 10व्या वर्षापासून झाली होती. ती कशी, वी वेअर ऑन द रोड ट्रिप इन माय डॅड्स कार विदाऊट एनी वॉर्निंग. द इंजिन सीज्ड अँड वॉट विथ इट माय ड्रीम्स फॉर एक्साइटिंग हॉलिडे टू. बघा, या ठिकाणी मी माझ्या वडिलासोबत लेखक म्हणतात जात होतो आणि गाडीमध्ये जात असताना अचानक गाडीचं इंजिन जे काही स्टॉप झालेलं होतं, सीज्ड म्हणजे बंद झालेलं होतं आणि माझे वडील खाली उतरले आणि उतरल्याच्यानंतर बोनट काढून गाडीचा पाहतात तर माय डॅड होप आउट ऑफ द कार अँड ओपन द बोनेट. आय वॉज राईट बॅक हिज टेल वॉचिंग हिम वर्क ऑन द इंजिन अटरली फॅशिनेटेड. माझे वडील खाली उतरले आणि उतरल्याच्यानंतर बघतात तर गाडीचं बोनट काढल्याच्यानंतर इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. त्याने ते बघितलं आणि बघितल्याच्यानंतर बघत असताना मी त्यांच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो होतो. मला नेमकं इंजिन काय असतं ते बघायचं होतं. सून द कार वॉज अप अँड रनिंग. आय वॉज इन ॲव अँड ॲडमायरेशन फॉर माय डॅड. आणि बघा, थोड्याच वेळाच्या नंतर वडिलांनी काहीतरी केलं, ते पाहिल्याच्या नंतर इंजिन चालू झालं, आम्ही गाडीत बसलो आणि तिथून पुढे निघालो. तर माझ्या मनामध्ये एक इच्छा, ॲडमायरेशन, प्रशंसा वडिलाविषयी निर्माण झाली. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की वडिलांनी काय केलं असेल, आय वॉन्टेड टू बी जस्ट लाईक हिम. त्यांनी नेमकं काय केलं असेल आणि त्यांचा फॉलो करायला मी सुरुवात केली की त्यांनी जसं आहेत आता सध्या तसंच मला व्हायचं भविष्यामध्ये. माय डॅड इज ॲन इंजिनियर अँड आय न्यू द सीड ऑफ इंजिनिअरिंग हॅड जस्ट बीन प्लांटेड डीप इन माय कोअर. आय एम इगर टू एक्सप्लॉइट माय हंगर फॉर द कोर्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड इन अ पर्टिक्युलर ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग. बघा, माझे वडील इंजिनियर होते, लेखक म्हणतात, आणि मी तशाच पद्धतीने धाडस, एक्सप्लॉइट माय हंगर, तशा पद्धतीने माझी इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि माझ्या मनामध्ये इंजिनिअरिंग होण्याचं बीज तेव्हापासून रुजलेलं होतं. बघा मित्रांनो, अशा प्रकारचा एक प्रस्तावना करायची असते आणि त्यानंतर प्रस्तावनेच्या नंतर बघा की तुमचा इंटरेस्ट याच्यामध्ये का निर्माण झाला. बघा, इथं मी एक पॉईंट दिलेला आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी हे पॉईंट दिलेले आहेत. बघा,
दुसरा पॉईंट काय, माय विश इंटरेस्ट टू जॉईन दिस कोर्स, मी या कोर्सला का जॉईन झालो. बघा इथे काय म्हटलेलं आहे लेखकाने. ओव्हर द समर हॉलिडेज ऑफ 2017 आय अंडरटूक अन इंटर्नशिप ॲट अ बस अँड कोच मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी इन पुणे. बघा पुण्यामध्ये 2017ला एस टीचे कोच, डबे आणि इंजिन कशा पद्धतीने तयार करायचं असतं त्यासाठी त्या कंपनीमध्ये मला इंटर्नशिप म्हणून म्हणजे शिकाऊ उमेदवार म्हणून काम करावं लागलेलं होतं. ॲज ॲन अप्रेंटिस आय हॅड टू टीम ऑफ हायली क्वालिफाईड इंजिनियर्स टू गाईड मी. आणि एक शिकाऊ उमेदवार म्हणून मला एक चांगल्या प्रकारचे इंजिनियर जे काय होते ते मला मार्गदर्शन करत होते. द टीम वर्क, झील अँड एक्सपर्टाईज डिस्प्ले वॉज ॲन एनॉर्मस लर्निंग पॉईंट. द एक्सपिरियन्स एनरिच्ड माय अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ व्हेकल वर्क. आणि ही जी टीम होती अतिशय उत्साही अशा प्रकारची टीम होती. आणि उत्साही टीम असल्यामुळे माझ्या मनामधला इंटरेस्ट जो काय होता मेकॅनिकलकडचा तो हळूहळू वाढत होता आणि मला अनुभव मिळत होता. दिस इंटर्नशिप गिव्ह मी ॲन इन्साईट इन टू द डे टू डे challenges faced by an engineer. I also learned the basis of lathe and milling machine and was able to make a bolt with the threads on it. Utilizing this machine skill, I was able to make on my feedgate spinner. बघा मित्रांनो, या ठिकाणी ह्या इंटर्नशिपमध्ये मला एवढं काही शिकायला मिळालं जेणेकरून इंजिनियर लोकांना दररोज जे काय वेगवेगळे अडथळे येतात ते पार करायला मी याच्यामधून शिकलेलो होतो. आणि माझा इंटरेस्ट अशा पद्धतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडचा वाढत गेलेला होता. बघा तिसऱ्या पॉईंटमध्ये काय आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल, माय हॉबीज अँड इंटरेस्ट. तुमचे जे काही छंद असतात, जे छंद तुम्ही जोपासलेत अगदी शालेय लेवलपासून आणि त्याचा फायदा काय होतो तुमच्या करिअरमध्ये जोपासलेल्या छंद असतात ते सुद्धा आपल्याला उद्देशाच्या विधानामध्ये SOPमध्ये लिहायचं असतं. बघा या ठिकाणी लेखकाने काय लिहिलेलं आहे, आय स्टडी इन अ स्कूल दॅट लेज ग्रेट एम्फसाइज ऑन अ को करिक्युलर ॲक्टिव्हिटी स्पेशली स्पोर्ट्स. आय एक्सेल इन हॉकी अँड स्विमिंग. बघा मी को करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणजेच अभ्यासाच्या व्यतिरिक्त कृती काय असतात त्यामध्ये मी विशेष करून खेळामध्ये इंटरेस्ट निर्माण केलेला होता. त्याच्यामध्ये हॉकी आणि स्विमिंग हे 2 महत्त्वाचे खेळ होते. इन हॉकी आय हॅव बीन इन स्कूल A टीम राईट फ्रॉम द एज ऑफ 7. मी शाळेमध्ये वयाच्या 7व्या वर्षापासून मला ते हॉकी खेळायला आवडत होतं आणि विशेष म्हणजे मी A टीममध्ये होतो. दिस असोसिएशन विथ हॉकी हॅज इम्प्रूव्ह माय hand-eye coordination and my ability to stay focused in given situation attribute essential for a successful engineer. बघा या ठिकाणी माझे हात आणि माझे डोळे या दोघांचं एक कोऑर्डिनेशन निर्माण झालं, एक सहकर्मपणा निर्माण झाला आणि जो सहकर्मपणा माझ्या आयुष्यामध्ये एक इंजिनियर म्हणून मला आज तो मदतगार ठरतो आहे. बघा मित्रांनो, त्यावेळेसच्या खेळण्याच्या गोष्टीसुद्धा आज आपल्याला एखाद्या कारकीर्द करायला कामाला येत असतात. आउटसाइड ऑफ द स्कूल आय पिक्ड अप the sports cricket which initially began as a family outing. Later on I immersed myself at the sports. आणि बघा मी शाळेच्या बाहेर क्रिकेट खेळायचो जेणेकरून क्रिकेटचाही मला काय फायदा झाला, क्रिकेट हॅज हेल्प्ड मी बिल्ड माय लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन. माझं कॉन्सन्ट्रेशन एक मत जे काही आहे, माझं जे काही डोकं आहे एक शांत आणि संयमी व्हायला सुरुवात झाली. आणि हे कॉन्सन्ट्रेशनचा मला काय फायदा झाला, कॉन्सन्ट्रेशन कम्स आउट ऑफ द कॉम्बिनेशन कॉन्फिडन्स अँड हंगर. हंगर म्हणजे प्रबळ इच्छा आणि कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छा दोन्ही त्या गोष्टीमुळे मला निर्माण झाले आणि हे होत गेलं क्रिकेटमुळे. दीज आर वर्ड्स दॅट एव्हरी इंजिनियर शुड बी लिव्ह बाय, हॅव इनसॅटिएबल hunger to be the best in design, research, manufacturing of the machines and their subsystems. बघा या ठिकाणी आणि यामुळे बघा मला क्रिकेटमुळे फायदा झाला, त्याच गोष्टीमुळे हॉकीमुळे फायदा झाला आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली, मी इंजिनियर झालो. इंजिनिअरिंग गोष्टीमध्ये या दोन्ही गोष्टीचा मला फायदा झाला. याचा उल्लेख बघा मित्रांनो अशा पद्धतीने करायचा असतो. तुम्ही को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज काय केलेल्या असतात त्याचा. पुढचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 4. या ठिकाणी पॉईंट नंबर 4मध्ये तुम्हाला काय अनुभव आहे, तुम्ही इंटर्नशिप कुठे केली, तुम्ही एखादा प्रोजेक्ट नवीन केलेला आहे का, कुठलं एखादं काम केलेलं आहे का, समाजामध्ये काम केलेलं आहे का, हे सुद्धा इथे लिहायचं असतं. बघा या ठिकाणी लेखकाने काय केलं आहे, वी रन अ डेली फीडिंग प्रोग्राम इन आवर टेम्पल व्हेअर एव्हरीवन इज वेलकम. बघा या ठिकाणी आमच्या गावामध्ये लेखक म्हणतात जेवणाचा दररोजचा कुठला ना कुठला तरी कार्यक्रम मंदिरावरती असायचा. मी त्या ठिकाणी जायचो आणि वाढण्याचं वगैरे काम करायचो. बघा साध्या गोष्टी आहेत. आय हॅव टेकन पार्ट इन दिस सर्व्हिसेस नियरली एव्हरी वीकेंड. आणि दर आठवड्याच्या शेवटी मी त्या ठिकाणी जाऊन सर्व्हिस करायचो, सेवा करायचो, जेणेकरून सामाजिकता मनामध्ये निर्माण माझ्या झाली. आय हॅव ऑल्सो टेकन पार्ट इन सेव्हरल
other communities several ventures such as a planting tree in a bid of reduce डिफॉरेस्टेशन. बघा जंगल दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि म्हणून मी त्यावेळेस शालेय अवस्थेमध्ये झाडं लावा झाडं जगवा या मोहिमेमध्ये सामील व्हायचो. आय ऑल्सो पार्टिसिपेटेड इन एपिलिप्सी वॉक इन ऑर्डर टू कलेक्ट मनी टू हेल्प इन द ट्रीटमेंट ऑफ पीपल हू कांट अफोर्ड द मेडिकल केअर रिक्वायरमेंट टू ट्रीट एपिलिप्सी म्हणजे अपस्मार किंवा फेफरे येणारे काही लोक आहेत. अशा लोक जे काही आहेत ते दवाखान्यामध्ये जाऊ शकत नसत आणि म्हणून अशा लोकांसाठी मी पैसे जमा करण्यासाठी गावामध्ये फिरायचो आणि त्या लोकांना दवाखान्यामध्ये नेण्यासाठी मदत करायचो. म्हणजे ह्या गोष्टी बघा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या असतात, परंतु त्याचा उल्लेख या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेस करत नसतो, पण इथे आता करायचा आहे आणि जेणेकरून तुमचं जे काही करिअर आहे ते करिअर तुमचं मोठं होईल, भविष्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि ह्या गोष्टी या SOPमध्ये उल्लेख करायचा असतो. बघा शेवटचा पॅराग्राफ कशा पद्धतीचा असतो, याच्यामध्ये तुम्ही या विद्यापीठात का आलात, या ठिकाणी का आलात आणि अशा पद्धतीने शेवटसुद्धा इथे करायचा असतो. बघा मित्रांनो, बेनिफिट ऑफ दिस युनिव्हर्सिटी कोर्स डिग्री इन माय करिअर पर्स्पेक्टिव्ह, माझ्या करिअरमध्ये काय फायदा होईल या विद्यापीठात आल्याच्यानंतर. बघा इथे लेखक काय म्हणतात, आय बिलीव्ह दॅट I am a suitable candidate for the course since the subject I have picked my undergraduate course mechanical engineering, namely physics and mathematics, have exposed to me high level critical thinking. बघा मी अगदी शालेय लेवलपासून आणि कॉलेज लेवलपासूनच हे दोन विषय निवडले, मला आवडीचे होते फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स, जेणेकरून मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे ॲटोमॅटिक जाण्यासाठी सोपं झालं. थ्रू आउट हायस्कूल I have been a practical thinker. My passion for physics has helped me analytical skill. बघा मी शालेय लेवलपासूनच विशेष म्हणजे मी प्रॅक्टिकल होतो आणि म्हणून मला फिजिक्स या गोष्टीमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला, मॅथमॅटिक्स या गोष्टीमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि माझी पॅशन जी काही फिजिक्स विषयीची होती ती आधीपासूनच वाढलेली होती. मेकॅनिकल इंजिनिअरिंग इस्पेशली अप्लाय फंडामेंटल मॅथ अँड फिजिक्स लॉज टू फाइंड सोल्युशन ऑफ मशीन्स विच वी यूज एव्हरी डे. बघा फंडामेंटल मॅथ म्हणजे एक मूलभूत गणित जे काही आणि विज्ञानाचे नियम जे काही आहेत माणसाच्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला काही फायदा होतो. जसा मशीनमध्ये बिघाड झाल्याच्यानंतर काही दुरुस्ती करण्यासाठी फायदा होत असतो. बघा या ठिकाणी शेवट कशा पद्धतीने केला विद्यार्थी मित्रांनो, याला कन्क्लुजन असं म्हटलं तरी चालेल. आय बिलीव्ह दॅट द युनायटेड किंगडम इज अ आयडियल लोकेशन फॉर द माय चॉईस ऑफ स्टडी ॲज इट इज known to have the best universities for engineering offering to top-notch facilities in research, design and manufacturing. बघा इथे मी काय युनायटेड किंगडम हे ठिकाण निवडलं, अतिशय चांगल्या प्रकारचे ठिकाण आहे. विद्यापीठ का निवडलं तर कारण या ठिकाणी जॉब मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत, संशोधन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, डिझाईन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, मॅन्युफॅक्चर होण्याचे जास्त चान्सेस आहेत, म्हणून मी हे ठिकाण निवडलं. द युनायटेड किंगडम हॅज सम ऑफ द ग्रेटेस्ट कंपनीज विच पायोनियर्ड ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग टू व्हॉट it is today. For example, Aston Martin and Jaguar Land Rover. Jaguar Land Rover जगामध्ये प्रसिद्ध अशा प्रकारची कंपनी आहे. ॲस्टॉन मार्टिन ही सुद्धा जगामध्ये इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये कंपनी आहे आणि जी युनायटेड किंगडममध्ये अशा पायोनियर म्हणजे अग्रेसर अशा प्रकारच्या कंपन्या आहेत, म्हणून मी हे ठिकाण निवडलं. आय होप टू सेक्युअर ॲडमिशन दॅट विल प्रोव्हाइड मी विथ द ऑपॉर्च्युनिटी टू फुलफिल माय ड्रीम. आणि म्हणून या ठिकाणी मला जे प्रवेश मिळालेला आहे त्या प्रवेशामुळे माझं जे काही माझे जे काही स्वप्न आहे जीवनातलं ते फुलफिल होण्याची एक सुवर्ण संधी माझ्याकडे आलेली आहे. आणि बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो SOP असे या ठिकाणी तयार करायचा असतो. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल. आपण या ठिकाणी YouTube माझं जे काही चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अगदी 12वीच्या पहिल्या प्रकरणापासूनचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.